प्रत्येक संतांनी म्हण किंवा बोलणाऱ्यांनी, आता हा दुसरा विषय पण आहे जो आज मला बोलायचा होता, पण समाजातल्या त्या काळातल्या इन्फ्लुएन्सर्सनी प्रत्येकाने अभिव्यक्तीवरती खूप फोकस केलं होतं. की जसं तू आता म्हणली ना की सुरात गाणाऱ्याला पेक्षा जर माझ्या मनात जास्त भाव असेल तर कदाचित देव माझ्या जास्त जवळचा आहे, असं. तर ते अभिव्यक्त व्हा, ते तुम्ही बोला, किंवा ते देवापर्यंत तरी कसं पोहोचणार, काय पोहोचणार, त्या पोहोचण्यापर्यंत जास्त महत्व होतं आधीच्या काळी, किंवा तेव्हा असं सांगितलं होतं. त्यामुळे त्यावेळेस त्याला कसं सांगू त्याला की अभिव्यक्त करा, ह्याला इतकं महत्व दिलं की ते अभिव्यक्त कसं व्हायचं ह्याच्यावरती जास्त फोकस झाला. म्हणजे मग गायचेत मग सुरातच गा, मग असंच गायलं पाहिजे, मग डान्स करायचा असाच करा, असाच केला पाहिजे. करेक्ट. त्यामुळे सुद्धा खूप नेहमीच तसं होतं की बोलणाऱ्याला बोलायचं एक असतं, घेणाऱ्याला घेतो दरवेळेस वेगळ्याच दृष्टीने, आणि बोलणाऱ्याला त्या गोष्टीचा फरक नाही पडत, पण इन अ सेन्स, इन अ वे, घेणाऱ्यांमुळे त्या बोलणाऱ्याची व्हॅल्यू कमी होत राहते, असं वाटतं मला कधी कधी. त्याच्यात ते परत कोणासमोर बोलतोय हाही विषय येतोच ना. हो. खरंय. जर आपण सब्जेक्टिव्हच सगळा विषय पाहतोय तर आपल्याला ते पात्र अपात्र या गोष्टी बघाव्याच लागतात ना. हो. पण पात्र आहेत अपात्र आहेत म्हणजे आता ते आपण नाही ठरवू शकत. हा, म्हणजे तो बोलणारा तो बोलतो, तो म्हणतो मी तरी कोणी ठरवणार. ऑफकोर्स. त्यापेक्षा जे आहेत, ज्यांना जे कळेल ते तसं करतील. म्हणजे पण त्यांच्यापर्यंत काय पोहोचवतोय हा माझा कन्सर्नच नाहीये. मला काय वाटतंय हे एक्सप्रेस करणं हा माझा कन्सर्न आहे. बरोबर. त्यामुळे ते मी ऑनेस्टली करणं जास्त गरजेचं आहे. बरोबर. माझा विषयच उलटा होतोय की त्यांना कसं समजेल या पद्धतीने मी सांगायला जाते. आणि म्हणूनच इन्फ्लुएन्सर म्हणतोय आपण आजकालच्या यांना. हो. कारण मला समोरच्याला इन्फ्लुएन्स करायचंय. हो. मला माझं एक्सप्रेशन नाही मांडायचंय. आधी त्या म्हणजे आपण आज विषय पुढे नेतोय तर आधी त्या कलेला आहे ना दोनच भाग होते. एक कला होती, म्हणजे एक्सप्रेशनला म्हणूया, कलेला नाही, एक्सप्रेशनला. की आधी एक आर्टिस्ट होता, एक क्राफ्ट्समन होता. आता एक इन्फ्लुएन्सर आलाय. आहे कलाच, मांडायची कलाच आहे, पण एकाला ते व्यक्तच करायचंय, इरेस्पेक्टिव्ह ऑफ लोकांना आवडेल की नाही, जजमेंट येतील की नाही, म्हणजे मे बी जज होईल. जो खरा कलाकार आहे तो कधीच त्याच्या आयुष्यात स्वतःना श्रीमंत झालाय त्या कलेमुळे, ना त्याला पैसा मिळाला ना त्याला समृद्धी मिळाली, असं आपल्याला वाटतं. त्याची समृद्धी वेगळी असेल. हो, म्हणजे ही सोशल नॉर्म्स मध्ये की एक्झॅक्टली जे लोक आम्ही तुम्हाला देतो, नाही दिसत. हा एक्झॅक्टली, जे आम्ही तुम्हाला देतो असं जे लोक म्हणतात ते त्या कलाकाराला कोणी काही नाही देऊ शकलो त्या अर्थी. तो त्याच्यात समाधानी होता, तो त्याच्या कलेने समृद्ध होता, व्यक्त करण्यातच समाधानी होता. करेक्ट. एक होतं क्राफ्ट्समन, ज्यांना ती नॅक होती की काय क्राफ्ट्समन म्हण, परफॉर्मर्स म्हण, की काय म्हटलं की किंवा काय व्यक्त झालं, कसं व्यक्त झालं की ते सगळ्यांपर्यंत पोहोचेल, सगळ्यांना भावेल आणि टाळ्या मिळतील किंवा त्याच्यातनं जगता येईल. आणि आता एक इन्फ्लुएन्सर आले ज्यांचं म्हणणं आहे की आम्हालाच एवढं भारी वाटलं, आम्हाला एवढा छान अनुभव आला, आमचं एवढं सुंदर, आमचं असं आहे की तुम्ही बघा, तुम्ही असं जगायला बघा, जरा शिका. त्यांना येतंय की नाही माहित नाही, ते क्राफ्ट्समनशिपच्याही भरोसे जात नाहीयेत आणि ते आता इन्फ्लुएन्सर होत आहेत. मग सगळ्या ह्या गोष्टीमध्ये परत म्हणजे आपण आता त्या बोलत्या गोष्टीच्या पुन्हा म्हणजे सर्कल बॅक करूया त्याला, पण याच्यातनं प्रश्न आहे की परत मग जगण्याचा आनंद कोण घेतोय, किंवा म्हणजे गर्दी करणं हा कसला आनंद आहे, किंवा सगळ्यांना माहित नाही, सगळ्यांना सांगणं कदाचित आनंद असेलही, पण मला ते सगळ्याच गोष्टीचे मला चक्र वाटतात की कोण फ्री आहे तर कोणीच नाही, सगळे त्यात त्यांच्या चक्रात आहेत. खूप आधी एक असा एक्सप्रेशन, एक थॉट होता, म्हणजे डॉक्युमेंटरी वगैरे होती ना, की ज्याच्यात सुरुवातीला एक नेटफ्लिक्सवरची डॉक्युमेंटरी बघ, मला नाव नाही आठवत त्याचं, पण आपण बघत होतो ती, आणि त्याच्यात लिहिलं होतं की तुम्ही जे
आपण नेहमी फ्री विलला महत्व दिलं ना, की माझी जी इच्छा आहे ती, जसं जसं सोशल मीडिया आलं तसं त्यांनी सांगितलं की इट्स इंजिनियर्ड नाव. आधीचं काय होतं माहित नाही, पण आता ते इंजिनियर्ड आहे. आता आम्ही सांगतोय तुम्हाला, तुमच्या थंबच्या, तुमच्या अंगठ्याच्या स्क्रॉल करण्याच्या टेक्निकवरनं आम्ही तुमचा स्वभाव ओळखून घेतोय आणि तुम्हाला काय हवंय नकोय हे गेस करतोय, तुम्हाला तेच फीड करतोय आणि तुम्हाला तसंच सारखं जगावं वाटतं आणि तसे तुम्ही एकटे नाही, हजारो आहेत. हे तेव्हा खूप फनी वाटलं होतं. 2000 आय गेस 18-19ची डॉक्युमेंटरी आहे ती. आता ते दिसतंय. म्हणजे परत तोच विषय, की कोणाला व्यक्त व्हायचंय का, किंवा आनंद आहे का, इन्फ्लुएन्सर कोण आहे, कोणाला फॉलो का करायचं एवढं. म्हणजे हे साच्यात बसणार काय ना सगळ्यांनी. इफ जर आपण सडनली इन्फ्लुएन्स होतोय सगळ्या गोष्टीतनं, तर मग आपण साच्यात बसतोय, कारण आपल्याला ते सगळं हवंय जे लोक दाखवत आहेत, पटवून देत आहेत. इन्फ्लुएन्सरचं काम आहे पटवून देणं. आणि लोक आपल्याला ते सगळं काही पटवून देत आहेत, आपल्याला ते सगळं पटतंय, आपण तसंच जगण्याचा प्रयत्न करतोय. मग स्वतःचं जीवन, स्वतःचा वेगळा अनुभव असा राहतच नाही, कारण सगळ्यांना तोच सेम अनुभव हवाय जो एखाद्याने कोणातरी कन्व्हिन्स केलाय. पण ते कशामुळे होत असेल हा मुद्दा आहे ना. म्हणजे तो माझा प्रश्न आहे की हे कशामुळे होतंय असं. पण व्यक्त करायचं म्हणजे काय करायचं असतं. म्हणजे आता व्यक्त करायचं म्हणजे एक्सप्रेस करायचं म्हणजे आता त्याला मला काय वाटतंय ते सांग. हा सांग ना, किंवा अभिव्यक्त करणं, म्हणजे इन एनी सेन्स. एक्झॅक्टली. म्हणजे फक्त मी एकटं नसू शकतो, समोरही हवंय ऐकणार. हो करेक्ट. हो. मग समोरच्याचा विषय आणि माझा विषय का म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी बसला पाहिजे. हो. पण आता सध्या माझं ऐकणारच कोणी नाहीये. राईट. पण मी ज्यांचं ऐकती आहे, किमान मी त्यांचं ऐकून काही करायला गेले तर त्या सो कॉल्ड व्ह्यूज साठी पण मी टाकू शकते आणि माझ्या मनाला मी समाधान देऊ शकते की येस, एवढ्या लोकांनी ऐकलं. अफर्मेशन देते, म्हणजे इन अ सेन्स मला कोणाकडनं तरी काहीतरी सतत ऐकून घ्यायचंय की माझं कौतुक, आयदर कौतुक नाही पण अक्नॉलेजमेंट. की एक्नॉलेजमेंटचा पण प्रश्न नाहीये. मी जाऊन आले हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मी हे खातीये, मी हे पाहतीये, पण मला खरंच हे पाहावं वाटतंय किंवा करावं वाटतंय हे मी माझ्या स्वतःलाच विचारलं नाहीये. कारण जर मी विचारलं तर समोरचा इंटरेस्टेड नाहीये त्याच्यात, जे मला हवंय त्याच्यात. बरोबर. पण समोरचा इंटरेस्टेड कशात आहे हे मला कळालं, त्यामुळे मी त्याला तेच दाखवते. कारण ऍट द एंड मला समाधान हवंय की कोणीतरी मला पाहतंय. माझा मूळ उद्देश तो आहे असं मला वाटतंय. जो की माझा उद्देश होता की मला काय वाटतंय ते सांगावं. आणि जर कोणाला इंटरेस्ट असेल तर इंटरेस्ट असणं नसणं हा खूप नेक्स्ट पार्ट होऊन जातो त्या अर्थी. बरोबर. जर माझं फील होणं किंवा मला वाटणं हे तेवढं ऑनेस्टली असेल आणि तेवढं मला खरंच जाणवत असेल तर मी, जसं आजकाल म्हणतात की तुम्ही ग्रॅटिट्यूड डायरी लिहा, हे लिहा, ते लिहा, ते मी त्याच्यावर व्यक्त होऊन सुद्धा मी समाधानी होऊच शकते. बरोबर. कारण ऍट द एंड कोणीच कोणाला 100% नाहीच समजू शकत. हो. कारण आपणही आज मला हे वाटते म्हणून उद्याही तेच वाटलं पाहिजे हाही आपणही नाही ते 100% म्हणू शकत. आज एखादी व्यक्ती मला आवडत नाहीये हे मी जोरजोरात ओरडून सांगितलं तर उद्या मी त्याच व्यक्तीच्या सोबत गळ्यात गळ्या घालून फिरू पण शकते. कारण काळ बदलत राहतोय, त्यामुळे तो माणूस तसाच राहील हाही मुद्दा नाहीये. त्यामुळे तोही बदलत राहतो आणि आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी बदलत राहतात. त्यामुळे आजचं मत माझं उद्याही तेच राहील हाही मुद्दा नसतो. पण आजचं मत जर मी डायरीत लिहून मोकळे झाले तर कोणीतरी माझं आज काय वाटतंय हे ऐकायला पाहिजे हा प्रश्न सुटून जातो. त्या अर्थी तुमच्याकडे असेल तर नक्कीच आहात. बरोबर. ते ऐकणारे आणि समजणारे, पण ऐकतायत म्हणजे ते समजतात हा मुद्दाच नसतो. पण दुसरा विषय असा होतो की मला आता व्ह्यूजने जर अर्निंग होतीये तर माझं वाटणं आणि हे करणं मी बाजूला ठेवून तुम्हाला काय वाटतंय ते मी तुम्हाला दाखवलं देऊच शकते. बरोबर. इझिली.
म्हणजे आता इन्फ्लुएन्सर पण सगळेच इन्फ्लुएन्स करायला बाहेर पडले तसं नाही. बरेच जण त्यांचं आर्ट त्यातनं दाखवतातच आहेत, हो एक्सप्रेस करतातच आहेत. पण परत तोच मुद्दा येतो की एकदा त्यातनं बिझनेस कळाला हो की माणूस त्या बिझनेस मध्ये अडकायला लागतो. बरोबर. आणि ऍट द एंड हा सब्जेक्टिव्ह मॅटर आहे. जर ते त्याच्यात खुश असतील तर काय हरकत काय आहे. हरकत आहे. पुन्हा ते त्यांचं आयुष्य करा. त्यांचं आयुष्य आणि त्यांनी जगावं त्यांना जर आवडत असेल तर. बरोबर. पण ह्याच्यात म्हणजे मी पण नाही घालत एखाद्या स्टेटमेंटमध्ये. मला म्हणायचं असं होतं की इन्फ्लुएन्स करणं हा आवडू शकतो ऑफकोर्स, का नाही. एकतर ते हायली इगो सॅटिस्फाईंग अँड ॲडिक्टिव्ह थिंग एकतर. आणि ती पॉवर आहे. आपण मागच्या वेळेस जसं बोललो राईट, ती पॉवर आहे. 100 लोक माझं ऐकतायत, कोणाला नाही आवडणार. खरंय. ज्यांना नाही आवडत ते नाही येत. हो. आणि ती पॉवर किंवा ते इन्फ्लुएन्स करणं ह्याचा जो विषय ना, आधी तो विषय होता. अगेन आपण आहे ना सोशल मीडिया प्री आणि पोस्ट बोलतोय थोडंसं, की आधी तो विषय होता. मी प्रोफेसर आहे, मी इन्फ्लुएन्सर आहे, मी मार्केटिंग मधला कोच आहे, किंवा मी लाईफ कोच आहे, किंवा मी बिझनेस कोच आहे. रॅन्डम आयदर मी कोच आहे किंवा मी प्रोफेसर आहे, मी काहीतरी शिकवतोय, मी सेलिब्रिटी आहे, क्रिकेटर आहे. तो एक विषय होता. आणि खूप लांब कुठेतरी एक पॉन नावाचा पण विषय होता, जो हायली ॲडिक्टिव्ह, हायली इन्फ्लुएन्शियल, लोक लोपून चोरून घाबरून कसंही करून पण माहिती सगळ्यांना असणारा, कारण कुठेच सेक्स एज्युकेशन नव्हतं, इक्वली रिक्वायर्ड. बट ठीक आहे, डिस्कशन फॉर सम अनदर डे. आता काय आलं की सगळ्यांना सगळे विषय ओपन आहेत, आणि त्यामुळे विषयाची फार म्हणजे गांभीर्यता आहे की नाही हाही पुन्हा वेगळा विषय. पण कशाने इन्फ्लुएन्स होतोय आणि किती इन्फ्लुएन्स होतोय हा त्या माणसाला नाहीये भरोसा. म्हणजे त्या व्यक्तीलाही माहित नाहीये, आणि जे इन्फ्लुएन्स करतायत समहाऊ आय थिंक ते त्यांनाही तो डिफरन्स खूप ब्लर होत जातो नंतर, कारण की इट्स ऑल अबाउट क्लिक्स, व्ह्यूज, किती मिळत आहेत किती नाही मिळत आहेत. आणि दॅट व्ह्यूज और नंबर ऑफ व्ह्यूज, नंबर ऑफ सबस्क्रायबर्स, नंबर ऑफ फॉलोअर्स इज नॉट अ बेंचमार्क बट अ फ्लॅग. की तो फ्लॅग आहे की त्याच्या वरनं नंतर जे काय मिळणार आहे ते रेव्हेन्यू त्याच्यातनं मिळणार आहे. त्या व्ह्यूजचा रेव्हेन्यू कमी होत जाईल. जसे जास्त इन्फ्लुएन्सर वाढत जातील तसं त्या रेव्हेन्यू कमी होत जाईल. आधी जर तुम्हाला कोणी $1000 देत होतं, नंतर $500 देईल की यार मला 4 लोकांना द्यायचे, असं समजा. तर तो त्यांचा फ्लॅग आहे की हे बघा आम्ही इथे आहोत, आमच्यामुळे एवढा इन्फ्लुएन्स पडतो, तर तसे आपण ऍडव्हर्टिजमेंट घेऊ अँड स्टफ लाईक दॅट. याच्यामध्ये आता अगेन कॉन्स्पिरसी थिअरी सेज की देर इज अ वन रिच फॅमिली किंवा 5 रिच फॅमिलीज कंट्रोलिंग द वर्ल्ड इकॉनॉमी वगैरे वगैरे. पण हे सगळं मला नाही वाटत हे कंट्रोल होण्यासारखं आहे एकतर, अनलेस यू आर द वन इन्व्हेस्टिंग इन टू सोशल मीडिया इटसेल्फ फ्रॉम अ लॉंग टाइम. आणि इवन इफ सो, कंट्रोल करताना खूप एक विचार असतो ना, म्हणजे मला जसं हवं, जर माझ्याकडे एवढा पैसा, एवढी ताकद आहे की मी कंट्रोल करतोय जगाला, तर मी मला हवं तसंच करीन. जग वाहवत चाललंय आणि मग कोणीतरी म्हणते की हा माणूस कंट्रोल करतोय, तर मला ते खरं नाही वाटत. म्हणजे फ्लोला कंट्रोल कसा असेल असा माझा प्रश्न पडतो. तर आपण इन्फ्लुएन्स्ड बद्दल बोललो, पण गेटिंग इन्फ्लुएन्स्ड इन टू जे आपण फॉलो नाही करते आता, ते इतकं एकतर मोबाईल इतका पर्सनल आहे की मी काय बघतो हे तुला माहित नाही, तू काय बघते मला माहित नाही. त्यामुळे मी स्क्रॉल करताना फॉर अ सेकंड जरी मी अडखळलो किंवा थांबलो किंवा लाईक केलं आणि अनलाईक केलं, तर ते आपल्याला नाही कळत पण ते तिकडं रेकॉर्ड होतं. सो त्याचा एक इम्पॅक्ट वेगळा पडतो. लगेच तुम्हाला काय दिसतंय हे पण बदलायला लागतं, अल्गोरिदम तुम्हाला तेच दाखवतो. तर इज देअर अ वे आउट फॉर इट? किंवा जर वे आउट नसेल तर मग आपल्याला असे विचार काय येतात? नाही, जेन्युइन प्रश्न आहे माझा. म्हणजे कसे विचार? तू इतकं लांब बोललास
की एक्झॅक्टली तुला काय विचार. माझं म्हणणं आहे की इन्फ्लुएन्स होताना आपण कशाने इन्फ्लुएन्स होतो हे खूप सबकॉन्शियसली ठरवलं जातंय आणि ते पण आपल्या हातात नाहीये. तर मग तरी सुद्धा आपल्याला फ्री विल जगल्याचं कसं काय समाधान मिळतं? कारण आपल्याला वाटतंय म्हणून. ते असेलच असं नाही, पण आपल्याला वाटतंय. पण हे म्हणजे हे ह्याच्या आधी कधी क्रॅक नाही झालंय ना. आता मे बी ते सोशल मीडिया आणि इंटरनेट ह्याचं कॉम्बिनेशन येते. आधी कोणाचंही काही क्रॅक जर करायचं असेल, कोणाला जास्त इन्फ्लुएन्स करायचं असेल, तर एखादं राज्य, त्या माणसाचं ते राज्य, ह्या पलीकडे ते नव्हतं. तर मग सडनली अरे बापरे, कोणाला आणि का थांबवलं देव जाणे. पण ह्याच्यामुळे जे आता एकदम एक ग्लोबल मुवमेंट दिसते. म्हणजे आपण जे असं म्हणतो ना की प्रत्येकाचं स्वतःचं वेगळं पण आहे. मला बरेच एक अख्खी जनरेशन मला सेम क्रॉप टॉप जीन्स घालून दिसते. एक अख्खी जनरेशन मला जॅकेट घालून दिसते. त्याच्यात काही वेगळंच नाहीये. म्हणजे आय हॅव नो वे टू. आणि त्या वेगळेपणाचा त्यांच्या आधीच्या पिढीच्या म्हणजे मिलिनियन्सना वगैरे त्रास झाला ऍक्च्युली. की अरे हा तर गावठी आहे, अरे हा तर खूपच भारी राहतो. म्हणजे गावातनं आलेल्या मुलाला शहरात त्रास झाला. शहरात जास्त चांगली लाईफस्टाईल असणाऱ्याला सुद्धा नॉर्मल मिडल क्लास लोकांनी साईडच केली की अरे हे जास्त श्रीमंत बाबा याच्यावर नको. असंही झालं असेल, यू नेव्हर नो. ते सगळं सुटून आता एकदम सगळे एका साच्यात. परत तेच ना, आपण जे सुरुवातीला बोललो, मला तुला काय बघायला आवडेल हेच दाखवायचंय. इंडिव्हिज्युअली सुद्धा म्हणजे मी इन्फ्लुएन्स्ड होऊन सुद्धा मला तेच करायचंय. कारण त्याला व्ह्यू जर मिलियननी येत असतील तर मिलियन्स लोकांना आवडते हा मी कन्सिडर केला ना विषय. राईट. म्हणूनच एकाच गाण्याचे रील आपण सतत ऐकतो ना, वेगवेगळ्या गाण्यांचे रील्स नाही ऐकत आपण. जे गाणं ट्रेंडिंग असतं त्याच्यावर लोक बदलतील, पण गाणं तेच राहील. किंवा जे काही तू आता कॉस्ट्युम बद्दल बोलली, फॅशन ट्रेंड्स, नॉट टू जज एनीवन, पण ह्याच्यात जज करतच नाहीये आपण. पण आपण जे ट्रेंडिंग आहे तेच घालून दाखवतोस ना. त्याच्यात असं वाटतं की सध्या हे आपण केलं तर लोक ऍक्सेप्ट करतील. राईट. आणि माझ्या मते आधीपासूनच हेच चाललंय. निराळा एखादाच असतो कारण. पण आता निराळच कोणी व्हायला तयार नाहीये, कारण समाज ऍक्सेप्ट करेल की नाही याच भीतीत सगळे अडकले. बरोबर. सगळ्यांना असं वाटतं की सध्या हे चाललंय तर हेच करून पाहू. बरोबर. आत्ताच तर भागतंय पुढचं पुढे. पण त्यामुळे मी काहीतरी वेगळं करून विचार करून काहीतरी आहेत ते लोक, पण मग तसं ऍप्रिसिएशन नाही मिळत. बरोबर. आणि ते पचवायला फार जड जातं आत्ताच्या काळात. बरोबर. जे आधीच्या काळात ओपनली दिसत नव्हतं समोर. म्हणजे कोणता ऍज अ सोसायटी कोणता समाज चांगला होता, आत्ताचा की जुना, असाच प्रश्न पडेल यार. की नाविन्य मे बी लोक ऍक्सेप्ट करत नव्हते, पण लोक आधी ऍक्सेप्ट हे करत होते की हा वेगळा आहे. जे आता माहित नाही, आता काय ऍक्सेप्ट होतच की होतच नाही कळत नाही मला. आधीही ट्रोल करणार फक्त गाव होतं. गाव असेल 100-200 लोकांचं. राईट. आता अख्खं जग झालंय ट्रोल करायला. खरं. त्यामुळे ते तुम्हाला पचवताही आलं पाहिजे ना. मी ते म्हणते. खरं. आधीचे 100 लोकांना मी उत्तर देऊ शकत होते आधीच्या काळात. बरोबर. की नाही माझं हे म्हणणे आणि हे असं असं आहे. पण आत्ताच्या जर करोडो लोक मला बघतायत आणि जर ते मला त्या माझ्या वेगळेपणाला ट्रोल करत असतील, जर माझं कौतुक त्यांनी करावं ही माझी अपेक्षा असेल, तर माझं ट्रोलिंगही होणारच. दोन्ही बाजू आहेच ना त्याला. बरोबर. सगळ्यांनाच पटतं असं नसतो विषय. पण त्यावेळेस मला ते झेपलंही पाहिजे. खरंय. तेवढी ताकद पाहिजे. एक्झॅक्टली. आणि ती ताकद जोपर्यंत मी स्वतःला ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत कशी येणार. मग ती ताकद घेऊन ती एनर्जी मी तेवढ्या पद्धतीने सांभाळण्यापेक्षा
जे 10 लोक माझ्यासोबतचे करतायत आणि त्यांना व्ह्यूज येत आहेत आणि मी त्यांच्यासारखंच वागून जर मलाही XYZ अमाऊंट येत असेल किंवा XYZ मला काय प्रसिद्धी मिळत असेल तर ते जास्त सोपं आहे. आणि आजच्या काळात इथिक्स राहिलेत का की इथिकली मी वागून असं नाही यार, तो अख्खा वेगळा विषय माहितीये. एक्झॅक्टली. पण इथिक्स म्हणजे आधीच्या काळात लोक तेही होते ना की नाही मला हे पटत नाहीये मी नाही करणार